राज ठाकरेंचा स्वभाव जो आहे त्या स्वभावानुसार ते बोललेले आहेत आणि ते बरोबर बोललेले आहेत. माझी माहिती अशी आहे की त्यांनी इगतपुरीमध्ये जी काही त्यांच्या पक्षाचा 2 दिवसीय चिंतन बैठक घेतली, हम्म. त्या चिंतन बैठकीमध्ये राज ठाकरेंनी अतिशय क्लिअर सूचना दिलेल्या आहेत मनसेच्या कार्यकर्त्यांना. हम्म. त्यांनी सांगितलंय की संघटनेकडे लक्ष द्या, संघटना वाढवा आणि भारतीय जनता पार्टी प्रणित जे कोणी गुजराती किंवा हिंदी भाषिक तुमच्यावर अतिक्रमण थोपू पाहत असतील त्यांना त्यांच्या भाषेमध्ये उत्तर द्या. हे इगतपुरीमध्ये राज ठाकरे यांनी सांगितलंय. तेच तिने आता पुनरावृत्ती केली. अर्थात ती बैठक बंद दरवाजावर होती, त्यामुळे सामान्य लोकांना ते माहीत असण्याचं काही कारण नव्हतं. आजची बैठक ही ओपन होती. मात्र त्या बैठकीमध्ये राज ठाकरेंनी मुंबईच्या लालबागच्या राजाचा स्पष्टपणाने उल्लेख केला. त्यांचं म्हणणं असं आहे की अनंत अंबानी यांची लालबागच्या राजाच्या ट्रस्टीमध्ये एंट्री होणं ही मुंबईतल्या मराठी माणसासाठी धोक्याची घंटा आहे, ती त्यांनी ओळखावी. गुजराती अतिक्रमण आता कुठपर्यंत आलंय तर जो सण जो उत्सव 100% मराठी माणसाचा होता तिथे आता गुजराती येणार, तिकडे गुजराती पैसा येणार आणि हळूहळू आज नाही पण येत्या काही वर्षामध्ये या उत्सवाचं स्वरूप मराठी न राहता गुजराती होऊ शकतं. हा धोका ओळखा, हे राज ठाकरेंनी त्या बैठकीत सांगितलंय. त्यांनी आणखी एक सांगितलंय की मतदार याद्यांकडे लक्ष द्या, मतदार याद्यांमध्ये फेरफार करून तिथे काहीतरी गडबड करून निवडणुका जिंकण्याचा ट्रेंड येऊ शकतो. त्यांनी आधी काय झालं असं नाही सांगितलं, पण त्यांनी सांगितलं की सावध राहा आणि त्याला जोडून मग मराठीचा मुद्दा लावून धरा. म्हणजे राज ठाकरेंनी त्या बैठकीत आणखी गोष्ट सांगितली की तुम्ही सातत्याने म्हणता की मराठी माणूस उद्योगांमध्ये नाही, मराठी माणूस धंद्यामध्ये उतरत नाही. गुजराती तरी असे किती आहेत? गुजराती समाजामध्ये किंवा गुजराती बोलणाऱ्या कम्युनिटीमध्ये कधीतरी कोणीतरी अंबानी तयार होतो, कधीतरी कोणीतरी अदानी तयार होतो. असे छोटे छोटे अदानी आणि अंबानी मराठी बोलणारे खूप आहेत. आपण त्यांना हायलाइटच करत नाही, आपण ते कधी समोरच येत नाहीत. त्यामुळे असं एक जनरल चित्र उभं राहतं की मराठी माणूस धंद्यामध्ये उतरत नाही किंवा त्याला व्यवसाय जमत नाही. ते चित्र मोडून काढा. ते चित्र स्पष्टपणाने चुकीचं आहे, ते तुम्ही अग्रेसिव्हली लोकांपुढे मांडा. आज त्यांनी राज ठाकरेंच्या सभेमध्ये असा काही उल्लेख केलेला नाही, पण त्यांच्या पक्षाची पुढची लाईन ही असणार आहे. म्हणजे हिंदीची रेषा छोटी कमी करता करता मराठीची रेषा वाढवा, हे त्यांचं कार्यकर्त्यांना सांगणं आहे. आणि मला असं वाटतं की जसं जसं निवडणुका समोर येतील, जवळ येतील, तशी तशी ही मराठीची भूमिका त्यांची आणखी आक्रमकपणाने ते मांडत जाईल. जी किरणजी, आणखीन एक, गेल्या काही दिवसांमध्ये राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये उद्धव ठाकरेंना ऑफर दिली होती आणि त्यानंतर राज ठाकरे यांचं पुन्हा आजचं विधान की ही स्क्रिप्ट देवेंद्र फडणवीस यांची नाही. या सर्व पार्श्वभूमीवर तुम्ही याकडे कसं बघताय? नाही, मला वाटतं ते सभागृहामध्ये केलेलं विधान ही मारलेली कोबरखळी असते किंवा तो केलेला एक विनोद असतो त्या परिस्थितीतल्या वातावरणामध्ये. ते काही फारसं सिरियसली घ्यायचं नसतं. आता काल परवा देवेंद्र फडणवीसांनी विधान केलं, पण त्यांनी आजही विधान केलंय की अशा प्रकारे कोणी येऊन भेटलं तर लगेच काही युती होत नसते. त्यामुळे स्वतःच्याच बोलण्यामध्ये कॉन्ट्राडिक्शन तिकडे असतात. ते अशी विधानं काही सिरियसली घ्यायची नसतात. हे त्या सभागृहामधलं वातावरण निवडण्यासाठी म्हणून, एकमेकांना चिमटे काढण्यासाठी म्हणून केलेली विधान असतात. त्याचा खरोखर राजकीय युतीशी काय संबंध नसतो. जेव्हा युती व्हायची असते किंवा युती तोडायची असते तेव्हा रात्री 2 नंतर सगळ्या घडामोडी घडतात. त्या महाराष्ट्राने पाहिलेल्या आहेत. आपल्याला कळत पण नाही कोण कुठे असतं आणि कोण सुरतला जातं, कोण गुवाहाटीला जातं आणि कोण कुठे असतं.